नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो विचारण्यात आला होता ASO 2011च्या परीक्षेमध्ये। तर प्रश्न काय होता माहिती आहे का की चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। म्हणजे काय की वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य ते ऑप्शन निवडा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करा। ठीक आहे, आता बघा थोडं डोकं जे आहे ना शांत करून जे आहे ना इथं आन्सर काढावा लागेल आपल्याला। ऑप्शन काय म्हटलेलं आहे, इफ यू मेक अ प्रॉमिस। मेक अ प्रॉमिस म्हणजे काय, याला फ्रेजल एक फ्रेज म्हटले जाते। मेक अ प्रॉमिस म्हणजे शब्द देणे, बरोबर आहे। जेव्हा तुम्ही एखाद्याला शब्द देतात तो शब्द तुम्हाला पाळावा लागते, बरोबर आहे, किंवा त्या शब्दावर मात मिळवणे अशा प्रकारचा होत नाही। तर आपण काय म्हणतो की जर का मी शब्द दिला तर तो शब्द मी पाळणार आहे, ही फ्रेज आहे। याचा मराठीत अर्थ काय होते, शब्द देणे। मेक अ प्रॉमिस म्हणजे काय, शब्द देणे। आणि यू मस्ट बी शुअर टू, मग तुम्ही काय खात्री असायला पाहिजे की रिकामी जागा इट, म्हणजे काय की तुम्ही जर शब्द दिला तर शब्द तुम्हाला पाळता यायला पाहिजे। ठीक आहे, आता बघा इथं ऑप्शन काय, अकॉम्प्लिश। अकॉम्प्लिशचा अर्थ काय होते, एखादी गोष्टीला सुरुवात करणे आणि तो गोष्ट पूर्णत्वास नेणे म्हणजे पूर्ण करणे। मग इथं अकॉम्प्लिश होणार का, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही एखाद्याला शब्द देतात, तो आज शब्द दिला तर आजपासून ते पूर्ण करत जाऊन ते उद्या परवा 1 वर्षाने कंप्लीट होणार का, तसं नसते। ठीक आहे, शब्द दिलेला पाळावा लागत असतो, त्यामुळे हे ऑप्शन नाही येत। आता कीप येणार काय, हे येऊ शकते, त्यामुळे इथं राहू द्या। फॉलो म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, हे पण ऑप्शन नाही येत। आणि सक्सीड म्हणजे काय, एखाद्या कार्यात यशस्वी होणे, त्यामुळे हे पण नाही येत। आता बघा मी इथं काही फ्रेजेस लिहिले। मेक अ प्रॉमिस म्हणजे काय, शब्द देणे। बघा इथं काय, मेक अ प्रॉमिस ही फ्रेज आहे। याचा अर्थ काय होते की शब्द देणे। आणि ब्रेक अ प्रॉमिस म्हणजे काय, इथं ब्रेक आणि बाकी प्रॉमिस जसंच तसं आहे। म्हणजे काय की ब्रेक म्हणजे काय, तोडणे, म्हणजे काय की दिलेला शब्द तोडून टाकणे। आणि नंतर कीप अ प्रॉमिस म्हणजे काय की जो शब्द तुम्ही दिलेला आहे ना तो शब्द पाळणे, या म्हणीचा असा अर्थ होते। म्हणजे इथं जे रिकामी जागा आपलं हे जे सेकंड ऑप्शन होतं ना, कीप अ प्रॉमिस, म्हणजे हे तुमचं उत्तर असायला पाहिजे। कारण की इथं आपण मेक अ प्रॉमिस म्हटलेलं आहे ना, तर हे जे कीप आहे ना इथं, हे इट कोणासाठी यूज झालेला आहे, या फ्रेजसाठी यूज झालेला आहे, जे की मेक अ प्रॉमिस म्हटलेलं आहे। त्यामुळे इथं जे आहे ना कीप इट असं येणार आहे, म्हणजे कीप येणार आहे। इथं मेक अ प्रॉमिसच्या या प्रॉमिसच्या ऐवजी इट हे प्रेपोजिशन आहे, प्रोनाउन कोणासाठी घेतलं, या प्रॉमिस साठी घेतलेला आहे, म्हणून इथं कीप येणार आहे। म्हणजे वाक्य काय असेल की इफ यू मेक अ प्रॉमिस यू मस्ट बी शुअर टू कीप इट। जर का तुम्ही एखाद्याला शब्द दिलेला असेल तर तुम्ही तो शब्द पाळायला पाहिजे, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे काय असते की बघा, प्रश्न कुठलाही विचारू द्या, काही विचारू द्या, फक्त तुम्ही आन्सर कसं काढता हे तुमच्यावर डिपेंड आहे। तुमच्या नॉलेजवरती तुम्ही त्या नॉलेजचा वापर कसा करता आणि ते नॉलेज तुम्ही कसं अप्लाय करता, हमखास तुम्ही 100% ॲक्युरेसीने उत्तर काढू शकता। त्यामुळे नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक